नेहमीच अशा प्रसंगी यायला आवडतं आणि मी गेले 15 वर्षापेक्षा जास्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहते. सकाळी दादा पण दर्शन घेऊन गेले. हो, त्यांचा हे आज योग आला, चांगला योग आहे आणि सगळ्यांना पण पांडुरंगाचे तसेच ज्ञानेश्वर माऊलींचे तसेच तुकाराम महाराजांचे सगळ्यांना आशीर्वाद लाभू दे हीच पांडुरंगाची प्रार्थना आहे. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळी जनता, गोरगरीब, शेतकरी, कामगार, सगळ्या प्रकारची जनता पांडुरंगाला जाण्यासाठी तयार असते आणि त्याचं प्रस्थान इथून होतं. त्याच्यामुळे सगळ्यांचा उत्साह आणि प्रेम हे सगळं आपल्याला बघायला मिळतं इकडे. काय मागितलं? नेहमीप्रमाणेच सगळ्यांना सुखी ठेव. यावर्षी जरासा पाऊस जास्ती झालेला आहे. अगोदर पाऊस सुरू झाल्यामुळे थोडासा जास्ती पाऊस पडलेला आहे, पण काही ठिकाणी अजूनही पावसाचं म्हणावं तसं पडलेला नाही. सगळा माझा शेतकरी बांधव सुखी राहू दे, सुखी समाधानाने राहू दे, त्यांचं सगळं व्यवस्थित जाऊ दे हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करते. पण पांडुरंगाची पूजा करण्याची संधी कधी मिळेल असं वाटतं तुम्हाला? ती पांडुरंगाचीच इच्छा. नक्की आपण जर बघितलं तर पांडुरंगाची इच्छा आहे, कधी संधी मिळेल असं या ठिकाणी ताईंनी सांगितलेलं आहे. आणि ताई जे आहेत ते या ठिकाणी